कन्नड तालुक्यातील नादरपूर ग्रामपंचायत येथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि भगवान चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुभाष निकम यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संगणक भेट दिली। यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुभाष निकम यांनी शाळेसाठी कोणतीही शैक्षणिक मदत भासल्यास ती मी करेल असं देखील त्यांनी मत व्यक्त केलं। तसेच या प्रसंगी ग्रामपंचायत नादरपूर यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गावातील अंगणवाडी तसेच वस्ती शाळेत 11 ग्रीन बोर्ड ग्रामपंचायतच्या 15व्या वित्त आयोगातून देण्यात आले। या प्रसंगी शाळेसाठी संगणक दिल्याबद्दल सुभाष निकम यांचा शालेय कार्यकारी मंडळाच्या वतीने सन्मान सत्कार करण्यात आलाय। तसेच भगवान चक्रधर स्वामी यांचे सेवक राजधर बाबा आणि पुंतांबेकर बाबा यांचा देखील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आलाय। यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, शालेय समिती कार्यकारी मंडळ, तंटामुक्ती कार्यकारी मंडळ, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवीदास थोरात, एमसी न्यूज, नाचनवेल, कन्नड। नमस्कार, मी ग्रामविकास अधिकारी बनकर। आज दिनांक 5 सप्टेंबर 2024 शिक्षक दिन तसेच सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती निमित्त आणि चक्रधर स्वामी यांचे अवतार दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत नादरपूर तर्फे सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय तिसरे पुरस्कार प्राप्त रक्कम 3 लाख इतक्या निधीतून गावातील कार्यरत शाळेसाठी व अंगणवाडीसाठी बोर्ड देण्यात आलेले आहे। सदर रकमेतून शाळेसाठी आणि अंगणवाडीसाठी एकूण 11 बोर्ड देण्यात आलेले आहे। नमस्कार, मी सुभाष निकम, आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर। आज भगवान श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त व राधाकृष्ण पल्ली यांच्या जन्मदिनानिमित्त मी सर्व जनतेस, नादरपूर वासियास, जिल्हाभरातील सर्व शालेय शिक्षकास हार्दिक अशा शुभेच्छा देतो। मित्रहो, या ठिकाणी शिक्षक दिनाच्या निमित्त आणि भगवान श्री चक्रधर स्वामीच्या अवतार दिनाच्या निमित्त मी या ठिकाणी नादरपूर प्राथमिक शाळेला, केंद्रीय प्राथमिक शाळेला 2 कॉम्प्युटर दिले आहे। पुस्तकी ज्ञानाबरोबर संगणकीय ज्ञान त्यांना मिळावं त्यासाठी हा उपक्रम मी या ठिकाणी राबवलेला आहे। निश्चितच या सर्व शिक्षकांना मी आव्हान करू इच्छितो की संगणकाचं ज्ञान देऊन या शाळेचा दर्जा महाराष्ट्रात तुम्ही वाढवावा अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो।